काय भाऊ लय हवाय तुमची, लय ऊस आलता तुमचा. किती झालं मग ऊस? काय नाही रे, 300 टन झालंय. काय झालं, काय विचारायलास? 300 टन? मी आता ऐकलं 350 टन झालं म्हणून. कोण म्हणलं तुला? अरे माझा भाऊ म्हणलाय 300 टन गेलाय म्हणून. नाही रे, मी ऐकलंय 350 टन गेले म्हणून. कोण म्हणलं तुला 300 टन गेले? नाही रे, मला तर म्हणला ते 300 टन गेलाय. कोण म्हणलंय तुला? अरे माझा भाऊ म्हणलाय मला. बघ जा घरी. मला तर वाटतंय वरच्या 50 टनचे पैसे खाते का काय ते. मायला मी बाहेर गावी असतोय म्हणून मावा भाऊ माया माग पैसे खाते काय की? थांब जाऊन विचारतो त्याला. हा जा. हे दादा, मला तुला एक विचारायचंय रे. विचार ना, काय विचारायचंय? ये इकडे बाजाव बसू. विचार ना, काय विचारायचं तुला? होय रे दादा, ह्या वर्षी आपला ऊस किती गेलाय? का रे, काय झालं? 300 टन गेला असं का अचानक विचारलास? 300 टन का? मला तर कळालं दादा 350 टन गेला म्हणून. कोण म्हणलं तुला असं? कळालं मला असंच. मी बाहेर जॉबला असतोय, माझ्याच्यानं शेती बघणं होत नाही. समजा तुझ्या भरोश्यावर जाईन रे दादा, आणि तुम्हाला असं खोटं बोलतोस. असं कुठं असतंय का राव? हे बघ दाद्या, लोकांचं लय मना गज नको. लोकांचं कामच आहे चढून द्यायचं. लोक मला म्हणतील बारका भाऊ काम करीत नाही, तुला म्हणतील मोठा भाऊ काम करीत नाही. वाटलंच तर घरी जाय, ऊसाचं बिल बघ. त्या ऊसाच्या बिला तुझाच अकाउंट नंबर दिला. त्यामुळे लोकांचं लय मनावर घ्यायचं नाही. लोक चढून द्यायलाच असतात. अरे दादा, चुकलं माझं, माफ कर मला. मी लोकांवर विश्वास ठेवला बघ. हे बघ दाद्या, असे कित्येक उदाहरणं लोकांना काड्या केल्यामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत, आणि तेवढी मोठी कारण नसताना पण. त्यामुळे लोकांचं कधी मनावर घ्यायचं नाही. हे बघ, तुला अजून एक गोष्ट सांगतो. तू या मनात जर काही गैरसमज असेल, तू मला डायरेक्ट येऊन विचार. असं लोकांचं ऐकून स्वतःच्या मनात गैरसमज आणू नको. सॉरी दादा, लोकांचं ऐकून आता माझ्या मनात गैरसमज येणार नाही. बरं, येतो मी आता.